आवाज मानदेशाचा। सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची 35वी वार्षिक सर्वसाधारण सभा दहिवडी येथे उत्साहात पार पडली। संस्थेच्या सभासदांना यावर्षी 14% लाभांश जाहीर करण्यात आला असून राज्यातील पूरग्रस्तांना मदत म्हणून 23 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री, पंचायत राज मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी जाहीर केले। सभेच्या प्रास्ताविकात संचालक अर्जुन काळे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला। मुख्य अहवाल व्यवस्थापक रणजित पोळ यांनी सादर केला। सभासदांनी महिलांना नोकरीच्या संधी द्याव्यात, नवीन शाखा सुरू कराव्यात, तसेच पूरग्रस्तांना मदत निधी द्यावा अशा अनेक मागण्या केल्या। या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला। नामदार जयकुमार गोरे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संस्थेच्या ठेवी 1.5 वर्षात 242 कोटींवरून 330 कोटींवर पोहोचल्याचे सांगितले। संचालक मंडळाने मालक नव्हे तर विश्वस्त म्हणून काम केल्यामुळे संस्थेवर सभासदांचा विश्वास वाढला असल्याचे त्यांनी नमूद केले। बँकांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सभासदांना कमी व्याजदरात कर्ज योजना आणावी लागेल। कर्मचाऱ्यांनी शिस्तीचे पालन करून वसुली सुधारावी आणि थकबाकी 3% आणल्यास वेतनवाढ निश्चित केली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले। चेअरमन अरुण गोरे यांनी संस्थेचे 330 कोटींच्या ठेवी पार केल्याचे सांगून लवकरच 500 कोटींचा टप्पा गाठण्याचा विश्वास व्यक्त केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष मान्यतेनंतर औंध, मायनी, चौकीचा आंबा, दुधेबावी, पुणे, रहमतपूर येथे नवीन 7 शाखा सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। व्हाईस चेअरमन मामुशेठ विरकर यांनी गेल्या वर्षात संस्थेला 6,40,00,000 रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचं सांगितलं। नफ्यात 60 लाख रुपयांची वाढ झाली असून नवीन शाखा सुरू झाल्यानंतर आणि नवीन कर्मचाऱ्यांची भरती झाल्यावर संस्थेची प्रगती अधिक वेगाने होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सभेला संस्थेचे संचालक सौ सोनिया गोरे, विजय जाधव, बापू जाधव, महादेव कदम, राजेंद्र जाधव, नारायण विरकर, दत्तात्रय देशमाने, चंद्रकांत जगदाळे, श्रीमती नंदाबाई दडस, सौ पूनम पोळ, जयवंत रोकडे, संजय गांधी आणि सभासद, कर्जदार, ठेवीदार, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन चंद्रकांत कोकाटे यांनी केले तर आभार प्राध्यापक जयवंत रोकडे यांनी मानले। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।